आजचा आपला विषय असा आहे की कर्म हीच पूजा. थोडस गीतेतल्या श्लोकांविषयी आज आपण चिंतन करणार आहोत. ऍक्च्युअली आपल्या या रामकृष्ण मठामध्ये कर्मावरचे 26 श्लोक काहीतरी एकत्र केलेले आहेत आणि ते तिथे रोज म्हटले जातात. आणि मग सुनील जी चिंचोळकर जे होते त्यांना असं असं म्हणजे त्यांना अशी एक विनंती करण्यात आली की या श्लोकांवरचं तुम्ही विवरण लिहून काढा, म्हणजे काय या श्लोकांचा अर्थ आहे. म्हणजे मग विवरण आणि श्लोक असं ते एकत्र जर हातात हात घालून गेलं तर लोकांना जास्त चांगलं वाटेल किंवा चांगलं होईल. त्या दृष्टीने सुनील चिंचोळकरांनी जे 26 श्लोकांचं विवरण केलेलं आहे कर्मावरचे, संपूर्ण गीतेतील कर्मावरचे श्लोक. आता काही त्यातले म्हणजे गळले पण गेले आहेत, तर ते श्लोक तिथे रोज म्हटले जातात. म्हणजे एकत्र 26 श्लोक एकत्र कर्मावरचे म्हटले जातात आणि त्याच्यावरचं विवरण सुनीलजींनी लिहिलेलं आहे. म्हणजे प्रास्ताविकात ते असं म्हणतात की भगवद्गीता हिंदू धर्मशास्त्राचा प्रधान ग्रंथ आहे. जगातील विविध भाषांमध्ये त्या ग्रंथांचा अनुवाद झालेला आहे आणि गीते एवढं लोकप्रिय पुस्तक अन्य कुठलंही नाही असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. आणि अनेक आचार्यांनी याचं इंटरप्रिटेशन्स केलेली आहेत, स्पष्टीकरण केलेली आहेत, अर्थ सांगितलेले आहेत. कुणी द्वैतवादानुसार सांगितलेले आहे, कुणी अद्वैतवादानुसार सांगितलेलं आहे. दोन्ही मतांनी ह्या गीतेचं जे आहे हे परामर्श घेतला गेलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि समर्थ रामदासांच्या दासबोधामध्ये पहिल्याच समासात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संदर्भ ग्रंथांची जी यादी दिलेली आहे की कशावरून हा दासबोध लिहिला गेला, त्याला त्यांनी संदर्भ ग्रंथामध्ये शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेश गीता अशा वेगवेगळ्या गीता त्यांनी सांगितलेल्या आहेत. यमगीता म्हणजे भगवद्गीते खेरीज जो काही उपदेशाचा मूळ हे आहे, म्हणजे मूळ अर्थ जो आहे किंवा मूळ प्रधान त्याच्यामध्ये काय आहे, तर गणेश गीतामध्ये गणेश प्रधान आहे, यमगीतामध्ये यम प्रधान आहे, किंवा हंस गीतामध्ये हंसाचं जे आपण म्हणतो की निरक्षीर विवेक त्याचा आहे की त्याला पाणी आणि दूध जर एकत्र ठेवलं तर तो बरोबर दूध निवडून देतो. तर या दृष्टीने या गीता सगळ्या लिहिल्या गेलेल्या आहेत आणि त्याचे रेफरन्सेस समर्थ रामदासांनी दासबोध ज्याला त्यांनी लिहिला त्याला त्याचे रेफरन्सेस घेतलेले आहेत. आणि याच्यावरूनच त्यांचं असं म्हणणं आहे की भगवद्गीतेची जी लोकप्रियता आहे याच्यावरून आपल्याला समजते की हा ग्रंथ किती लोकप्रिय आहे. संत साहित्यिकास पण हा ग्रंथ अतिशय आकर्षित करतो असं म्हणायला हरकत नाही. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यासारख्या राजकीय पुरुषांनी सुद्धा या ग्रंथाचा अभ्यास केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे भाषेची सुलभता आणि मानवी मनाचं सखोल चिंतन हे आपल्याला भगवद्गीतेमध्ये आढळतं. म्हणजे सर्व अवस्थांमध्ये साधकांच्या साधन पद्धतीचा घेतलेला आढावा हे आपल्याला गीतेमध्ये आढळतं. कर्मयोग आहे, भक्तियोग आहे, ज्ञानयोग आहे, ध्यानयोग आहे. चारही योगांचा अंतर्भाव भगवद्गीतेमध्ये आहे आणि या 4 योगांपैकी कर्मयोगासंबंधीच्या 26 श्लोकांचा अंतर्भाव हा या केंद्रामध्ये केला गेलेला आहे आणि हे 26 श्लोक त्या केंद्रामध्ये त्याचं पठण आणि काय म्हणू आपण त्याला, त्याचं जे रोज म्हटले जातात ते श्लोक असं त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आता यातला पहिला श्लोक जो आहे तो 3ऱ्या अध्यायातला 3रा श्लोक आहे. लोकेस्मिन विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगेन. की आता इथे अनघ असं विशेषण वापरलेलं आहे अर्जुनाला. अनघ म्हणजे निष्पाप. निष्पाप झाल्याशिवाय आपल्याला हे तत्वज्ञान समजत नाही. जर आपण मनामध्ये सतत काही ना काहीतरी विचार, काही ना काहीतरी मनामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचा विकार हे जर करत राहिलो, निष्पाप याला आपण आता बोली भाषेमध्ये याला इनोसंट म्हणतो की तो इनोसंट आहे, म्हणजे तो गुन्हेगार नाहीये, तो खूप निष्पाप आहे. तर तसं हे निष्पाप अर्जुना या लोकी 2 प्रकारची समत्व बुद्धी, निष्ठा. निष्ठा म्हणजे काय? निष्ठा म्हणजे खरं म्हणजे आपले जीवन जगण्याची प्रणाली आहे. ज्या प्रणालीने आपण आपलं जीवन जगतो, ज्या पद्धतीने आपलं जीवन जगतो त्याला निष्ठा असं म्हणतात. ज्ञानी माणसे ज्ञानयोगाने आणि योगी माणसे कर्मयोगाने समत्व बुद्धी प्राप्त करून घेतात असं भगवंतांनी इथे म्हटलेलं आहे. म्हणजे अनघ हा विशेषण जे वापरलेलं आहे फार महत्वाचं आहे की अर्जुनाच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे आणि आपल्या हातून गुरु, आपले आजोबा, आपले पणजोबा, आपली नातवंड किंवा आपले नातेवाईक मारले जातील या विचाराने तो अतिशय भयभीत झालेला आहे. आणि मग
एक मानसशास्त्रीय विचार, म्हणजे श्रीकृष्ण जे आहेत, भगवान श्रीकृष्ण हे उत्तम मानसशास्त्रज्ञ आहेत. आपण जर गीतेचा त्या दृष्टीने विचार केला किंवा अभ्यास केला तर बरोबर हळूहळू हळूहळू अंतरंगात शिरून त्यांनी माणसाला चांगल्या तऱ्हेचा उपदेश केलेला आहे की जेणेकरून माणसाचं जीवन अधिकाधिक समृद्ध होईल, अधिकाधिक चांगलं होईल. त्याच्यामुळे आणि समत्व बुद्धी प्राप्त करून घेणं हे साधकाच्या जीवनाचं ध्येय आहे. समत्व बुद्धी म्हणजे काय? तर समत्व बुद्धी म्हणजे समविचार. समविचार करता आला पाहिजे. आपलं कसं असतं, इम्पार्शल थॉट, आपले थॉट पार्शल असतात, कुठेतरी एका बाजूला झुकतात, एका बाजूला बरोबर न्याय करतात, एका बाजूला अन्याय करतात, आपल्याला कळत नाही. तर ही समत्व बुद्धी साधता आली पाहिजे. आणि हे ध्येय गाठण्याचे 4 मार्ग भगवद्गीतेत सांगितलेले आहेत. भक्तियोग आहे, कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे आणि ध्यानयोग आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानयोग सांगितलेला आहे, पण पुढच्या काही श्लोकांमध्ये कर्मयोग सुद्धा सांगितलेला आहे. तर इथे पुरा म्हणजे काय? पूर्वी. पूर्वी पूर्वी या दोन्ही निष्ठा म्हणजे जगण्याच्या पद्धती. म्हणजे ज्ञानयोग्यांसाठी सांख्यांची निष्ठा जी आहे ती, किंवा सांख्यांना ज्ञानयोग आणि योगी लोकांना कर्मयोग सांगितलेला आहे. म्हणजे पुरा म्हणजे या पूर्वी असा, म्हणजे खूप दिवसांपूर्वी असाही अर्थ होऊ शकतो. किंवा मग आपण जर बघितलं तर गीतेमध्येच सांगितलेलं आहे. दुसऱ्या अध्यायात सांगून झाला, कर्माचा विचार सांगून झाला, ज्ञानाचा विचार सांगून झाला, असा पण याचा अर्थ होऊ शकतो. म्हणजे दुसऱ्या अध्यायातील 39व्या श्लोकापासून 53व्या श्लोकापर्यंत कर्मयोगाचं रहस्य सांगितलेलं आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आधी 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत ज्ञानयोगाचं महत्व सांगितलेलं आहे. अशौचानंग शौचस्तम प्रज्ञा वादांश भाषेपासून 30व्या श्लोकापर्यंत. त्याच्यामुळे अर्जुन हा ज्ञानमार्गाचा अधिकारी नव्हता, अर्जुन हा कर्मयोगाचा अधिकारी होता, कर्ममार्गाचा अधिकारी होता. त्याला असं वाटत होतं आणि तो भिवून कर्मापासून पळून जाऊ पाहत होता. तो काही ज्ञानयोग त्याला प्राप्त झालेला नव्हता किंवा ज्ञान त्याला प्राप्त झालेलं नव्हतं. आणि म्हणूनच इथे भगवंत त्याला असं सांगतायत की कर्म करणं हे किती आवश्यक आहे. म्हणजे युद्ध टाळण्यासाठी अर्जुन स्वतःला ज्ञानमार्गाचा अधिकारी समजतोय, पण भगवंतांना पूर्णपणे माहिती आहे की अर्जुन हा काय आहे ते. आता त्याला असं वाटतंय की आता आपण ह्या सगळ्यातून बाहेर पडू, पण पुढे तो परत पूर्णपणे बाहेर पडून त्या स्थितीवर राहीलच असं नाही, याची भगवंतांना पूर्णपणे कल्पना आहे. आणि म्हणून मग त्यांनी इथे म्हटलेलं आहे की ज्ञानयोग सांगितलेला आहे किंवा ज्ञानमार्ग सांगितलेला आहे सांख्यांसाठी, आणि कर्ममार्ग सांगितलेला आहे योगी लोकांसाठी, म्हणजे कर्मयोगी लोकांसाठी. जी माणसं अंतर्मुख असतात ती ज्ञानमार्गाची कास धरतात. जी माणसं बहिर्मुख असतात, तुमच्या आमच्यासारखी, की ज्यांना बाहेरच आकर्षण खूप आहेत, अंतर्मुख व्हायला वेळच नाही आम्हाला, आणि मग त्या लोकांना कर्मयोग ठीक आहे, अशा तऱ्हेचा एक विचार आहे. गृहस्थाश्रमी मनुष्य बहिर्मुख असल्यामुळे कर्म आणि भक्ती हे त्याला 2 मार्ग योग्य आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यातून तो समत्व बुद्धी साध्य करून घेऊ शकतो. आणि ज्ञानयोगी माणसं जी असतात किंवा ज्ञानमार्गी जी माणसं असतात ती अंतर्मुखी असतात. त्याच्यामुळे मग त्यांना ज्ञानयोग आणि ध्यानयोग हे 2 मार्ग जे आहेत हे त्यांना योग्य आहेत असं म्हणणं आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की 2 प्रकारची माणसं या जगामध्ये आहेत, आणि ज्ञानी लोकांना मी पोहून जायला सांगतो. ज्ञानी लोक जे आहेत ते पोहून जाऊ शकतात, त्यांना पोहता येतं. पण जे अजून ज्ञान प्राप्त झालेलं नाहीये, जे कर्मयोगी आहेत, त्यांना मी नावेवरती बसवतो. नावेवर बसून या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यावर त्यांनी जावं, त्यांनी पोहायची गडबड करू नये, पोहायचा प्रयत्न करू नये. तसंच इथे आपल्या सुनीलजींनी म्हटलेलं आहे की हा पलायनवाद आहे अर्जुनाचा. संन्यास मी घेतो किंवा मी ज्ञानी आहे, मला हे कर्म नकोच असं म्हणणं हे कर्मापासून पळून जाणं आहे, आणि ते योग्य नाहीये. म्हणून भगवंत त्याला सांगतायत की 2 निष्ठा मी सांगितलेल्या आहेत. आणि मग पुढे त्यांनी एक फार मूलभूत तत्व सांगितलेलं आहे, न कर्मणा मनारंभात नैष्कर्म्यं पुरुषोत्मते न च संन्यासानादेव सिद्धीं समधिगच्छति. माणसाची अशी एक कल्पना असते की कर्म टाकून स्वस्थ बसलो की मग झालं, किंवा आपण संन्यासी झालो. मी कुठे काय करतोय, पण मी कुठे काय करतोय किंवा मी कुठे काय करते किंवा मी स्वस्थ बसलोय. म्हणजे डॉक्टर वि. कुलकर्णी असं म्हणायचे, भाऊ असं म्हणायचे की मी स्वस्थ बसलोय असं म्हणणं हे सुद्धा कर्म आहे. मी झोपलोय, आता मी लोळतोय, मी कुठे काय करतोय, हे पण कर्म आहे. त्याच्यामुळे हा जो आहे, माणसाने केवळ कर्माला प्रारंभ केला नाही म्हणजे त्याला नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झाली नाही. आळशी माणसाला नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झालेल्या माणसाचं समाधान मिळेल का? नाही मिळणार.
आणि मुळात संन्यासी एक वृत्ती आहे. संन्यास हे कर्म नाहीच आहे. कर्म हे कर्म आहे, पण संन्यास ही वृत्ती आहे, त्याची आणि कर्माची तुलनाच होऊ शकत नाही. निष्कर्म सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी आपण स्वस्थ बसायचं आणि मनाने मन दाही बाजूला धावतंय, मन अनेक तऱ्हेचे विचार करतंय, हे बरोबर नाही, हेच त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आणि हे प्राचीन काळापासून भारतामध्ये कर्माची उपेक्षा केली गेलेली आहे. म्हणजे एक अशा तऱ्हेचं तत्वज्ञान सांगितलं गेलं ना, की कशाला कर्म करायचं, आपण आपलं वनात जावं, रानात जावं, उपासना करावी. मग ती उपासना करताना भले 10 विचार प्रपंचाचे आले तरी चालतील का? ते नको आहे, हे इथे भगवंतांना सांगायचंय. म्हणजे ही कर्माची उपेक्षा आपल्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये केली गेलेली आहे. आणि म्हणून मग विवेकानंदांनी इंग्लंड आणि अमेरिका या देशांमध्ये ज्ञानयोग आणि ध्यानयोग सांगितला, पण भारतामध्ये त्यांनी कर्मयोगालाच महत्व दिलेलं आहे. समर्थ रामदासांनी काय केलं? पुष्कळ त्यांना रामाचा साक्षात्कार झाला. 12 वर्ष पुनश्चरण आणि तपश्चर्या केल्यानंतर टाकळीला भारत भ्रमण केलं त्यांनी, आणि त्या भारत भ्रमण करून आल्यानंतर त्यांनी जी काही देशाची अवस्था बघितली, ती बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ज्ञानाच्या आणि ध्यानाच्या गोष्टी या लोकांशी करण्याची यांची योग्यताच नाहीये, यांची पातळी नाहीये. यांना आधी कर्म नीटपणे कसं करायचं हे सांगितलं पाहिजे. त्याच्यामुळे कर्माला प्रारंभ न करता अशी एक समजूत आहे ना, की कर्माला काही प्रारंभ नाही केला म्हणजे मग झालं. म्हणजे भौतिक जीवनात वाटचाल करताना काय होतो, सतत प्रतिकूलतेशी सामना करायला लागतो. सतत कुठली तरी ऍडव्हर्स सिच्युएशन आपल्या समोर येते आणि मग आपल्याला नको वाटतं, जाऊ देत, काहीच नको करायला, सोडून द्या. ते योग्य नाहीये, हे त्यांना इथे सांगायचंय. संघर्ष करावा लागतो. आणि हा संघर्ष टाळण्यासाठी जेव्हा लोक म्हणतात की दृश्य जगत जगत मिथ्या आहे, त्याला ते ढोंग आहे. म्हणून न कर्मणा मनारंभात नैष्कर्म्य पुरुषोत्तम, कर्माला प्रारंभ न केल्यामुळे कोणीही नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त होत नाही, हे त्यांना इथे सांगायचं आहे. आणि मग या आळशी लोकात त्यांनी 2 प्रकार केलेले आहेत. जे पावट असतात ते तमोगुणी होऊन तसेच बसतात, आणि जे धूर्त लोक असतात ते मग हे बुवाबाजीच्या मार्गाला लागतात, आपलं स्तोम पसरवतात आणि पैसा मिळवतात, आपल्या भोवती लोक जमा करतात, म्हणजे बिनभांडवली व्यवसाय चालू करतात, असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे हा जो विचार आहे की कर्मापासून दूर पळणे अनैसर्गिक आहे. जसं मौन धारण करतो आपण, मौन धारण केल्यानंतर आपण मनातल्या मनात बोलतो ना खूप, लिहून देतो, आपल्याला अनावर होतं, मग पटकन कागद पेन शोधतो आणि लिहून देतो, घंटी वाजवतो लोकांचं लक्ष वेधण्यासाठी. त्या मौनाला काहीच अर्थ नाही. तसं असं कर्म टाकून काहीच उपयोग नाही, ही नकारात्मकता आहे, हे त्यांनी इथे सांगितलेले. आणि गीता कधीही कर्म टाकायला सांगत नाही, तर गीता ही कर्माची कुशलता शिकवते. आणि ती कुशलता म्हणजे काय, तर कर्म निर्बीज करणं. कर्म निर्बीज करणं म्हणजे त्यातला अहंकार, मी केलं हे काढून घेणं आणि फलाची अपेक्षा टाकून देणं. म्हणजे बीज याला भाजलं जातं पूर्णपणे, त्याला ते पेरता येत नाही अजिबात. तसं हे निर्बीज कर्म जे आहे निर्बीज करायचं आहे पूर्णपणे. आणि जे कृष्णमूर्तींचं सुद्धा इथे त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे, की त्यांनी असं म्हटलं, ते असं म्हणायचं की ज्याला आपण कर्म मनापासून करतो, पूर्ण प्रयत्न करतो, त्याला पूर्णपणे. हॅलो, नाही मध्येच हे होतंय, मध्येच आवाज असा मोठा होतोय, मध्येच कमी होतोय. आता येतंय का? बरोबर येतंय का रेंज मध्ये? तर म्हणजे ज्याला आपण कर्म करतो पूर्णपणे परफेक्टली करतो, सर्व प्रयत्न करून करतो, त्याला ठीक आहे, इट्स ओके, मी केलं, आणि मग नंतर ते कर्म पूर्णपणे आपल्या मनातून जातो, केलं मी आणि सोडून दिलं. पण एखाद्याचं कर्म आपण टाळलं हेतू परस्पर, तर त्याची खंत आपल्या मनामध्ये सतत राहते, असं जे कृष्णमूर्तींनी म्हटलंय. तर ते कर्म सतत आपल्याला चिकटायला बघतं, पण ते जर आपण कर्म करून मोकळे झालो तर ते कर्म आपल्याला चिकटायला येत नाही. आणि हेच समर्थांनी म्हटलेलं आहे की प्रपंच मुळीचा नासका, विवेक करावा नेटका, नेटका करिता फिका होतो जातो. मुळात तो नासकाच आहे, पण तो जो नेटका केला, व्यवस्थित केला, जे करायचं ते करणं, नेटका करणं म्हणजे काय, जे करायचं ते करणं आणि जे टाळायचं ते टाळणं, हे आधी माणसाला कळलं पाहिजे. म्हणजे प्रपंच नेटका करणं, मग तो आपोआप हळूहळू फिका होत जातो. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते यवशक कर्म सर्व प्रकृती जयगुणे. इथे परत त्यांनी फार महत्वाचं तत्वज्ञान सांगितलं की कुठलाही जीव मात्र कर्म टाकून क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. त्रिगुणात्मक प्रकृतीमध्ये आपण आलो,
सत्व रज तमो, की आपले कर्माचे व्यवहार सगळे चालू होतात, कर्म आपलं चालू होतं. ते कर्म आपण कधीही टाळू शकत नाही. कुठलाही जीव कर्म टाळू शकत नाही. म्हणजे लीला विग्रह आणि कर्म विग्रह असे त्यांनी दोन प्रकार केलेले आहेत इथे. विग्रह याचा अर्थ शरीर असा आहे. अवतारी पुरुष जे करतात ते सगळे लीला विग्रह करतात. म्हणजे त्यांना स्वतःसाठी काहीच मिळवायचं नसतं आणि लोकांसाठी जे काही आवश्यक आहे ते लोक करतात. जे आवश्यक आहे ते करत राहतात. तुकोबांनी जसं म्हटलेलं आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण असे. लोकोद्धाराच्या कारणासाठीच आम्ही आलेलो. लोकोद्धार व्हावा, बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणूनच आम्ही आलेलो आहोत. तसं हे लीला विग्रहवाले असतात. अवतारी पुरुष, संत पुरुष, महात्मे पुरुष. आणि आपण जे लोक ते कर्म विग्रह. कारण कर्म विग्रह म्हणजे आपण कशामुळे या पृथ्वी तलावर आलेलो आहोत, की आपला कर्मशेष, पूर्वजन्मीचा कर्मशेष आपला राहिलेला आहे. काहीतरी गडबड होतीये याची. म्हणजे कर्माच्या चक्रामध्ये अडकल्यामुळे आपण या पृथ्वीवर आलेलो आहोत. त्याच्यामुळे आपली जी कर्म असतात सगळी ती कर्म विग्रह आहे. मागे घेतलं तर त्यांचं म्हणणं अजिबातच येत नाही. म्हणजे जन्म घेणे आता येते बरोबर. जन्म घेणे वासनेच्या अंगे असं जे म्हटलं जातं, तसं हे आपला कर्म, आपला जन्म या दृष्टीने असतो. किंवा जीवा कर्म योगे जनी जन्म झाला असं समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे क्षणभर सुद्धा मनुष्य कर्म टाकून राहू शकत नाही. आणि कर्म आणि क्रिया, आणि कर्म याच्यामध्ये शारीरिक, वाचिक, मानसिक या सगळ्या क्रिया येतात. 18व्या अध्याय जे म्हटलेलं आहे गीतेने, शरीर वा मनोबीर्य कर्म प्रारभते नरः, न्याय वा विपरीत वा पंचैते तस्य हेतवः. कुठलंही कर्म असलं तरी सुद्धा ते आहेच आहे आणि ते करायलाच लागतं. शरीराने कर्म बंद केलं तरी मनाने ते कर्म करीत राहतोच मनुष्य. त्याच्यामुळे जीवन म्हणजे कर्माचा प्रारंभ आणि मृत्यू म्हणजे कर्माचा शेवट असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. तर कर्म टाकून मनुष्य क्षणभर सुद्धा राहू शकत नाही, हे त्यांना इथे सांगायचं. आणि गीता माणसाला परत तेच आहे की कर्म टाळण्यापेक्षा कर्मामागील अहंकार टाळायला सांगते आणि वासना सोडायला सांगते. निष्काम कर्म अथवा कर्तेपणाचा अभाव असलेले कर्म हे माणसाच्या अंतर्यामी क्रांतिकारक बदल घडवून आणते. तुम्ही आता याचा अनुभव घेत असाल की हे निष्काम कर्म आपल्याला खूप चांगल्या तऱ्हेचा आनंद देतं, चांगल्या तऱ्हेचं समाधान देतं. हाच क्रांतिकारक बदल आहे. आपला आनंद, आपलं समाधान बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून राहत नाही. ते आतूनच, जसं ज्ञानदेवाने म्हटलं की आतच झरे उगम पावलेले आहेत, तसं आपल्याला हे समाधान मिळतं आणि हाच क्रांतिकारक बदल आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे अशा रीतीने कर्म मांडून टाकून मनुष्य राहू शकत नाही. आणि क्रिया आणि कर्म हे परत आपल्याला माहिती आहे. क्रिया म्हणजे आपल्या ठिकाणी ज्या व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी प्रोसेसेस असतात. रक्ताभिसरण आहे, पचन क्रिया आहे, या क्रिया आहेत, या तर होतच असतात. याला तर काही कुठेच बाधा नाही. जोपर्यंत आपला श्वासोश्वास चालू आहे तोपर्यंत या सगळ्या क्रिया होतातच. त्याच्यामुळे क्रिया आणि कर्म या दोन्ही दृष्टीने माणूस त्या टाकून राहू शकत नाही. आणि इथे त्याने आणखीन पण एक छान उदाहरण दिलंय की एखाद्या माणसाने तुमचा अपमान केला, तुम्हाला काही तो बोलला, तर आपलं काय होतं, आपण दुबळेपणाने त्याला प्रतिकार करत नाही, पण आपण मनामध्ये किती मनाला त्रास करून घेतो, किती मनाला उद्वेग करून घेतो. आपण बोलत नाही कारण मे बी आपला स्वभाव नाही. परत हे शेवटी प्रत्येक माणसाच्या स्वभावावर आणि प्रकृतीवर अवलंबून असतं. त्याच्यामुळे ह्या क्रिया असतातच ना, सगळ्या क्रिया कर्म हे चालूच असतं. ते टाकून मनुष्य राहू शकत नाही. आणि मग अशा याच्यामध्ये कर्मेंद्रिय आणि संयम या असते मनसा स्मरण, इंद्रियार्थान विमूढ आत्मा मिथ्याचार शौच. हा श्लोक फार सुंदर आहे. जो मूर्ख माणूस शरीराने इंद्रिय आवडतो आणि मनाने विषयाचे चिंतन करीत राहतो त्याला दांभिक असे म्हणतात, डोंगी म्हणतात. चल बाबा, काय आता गीतेची संख्या घेतीये, गीतेच्या वर्गाला जातीये, गीता दरवंडात प्रवचन ऐकतीये, नको करायला कर्म, नको आता हे टाळूया ते टाळूया. पण मनाने त्याचं जर चिंतन होत असेल तर ते ढोंग आहे, मनातून तुमच्या गेलेलं नाहीये. इथे त्यांनी फार म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे विषय जे आहे, हे विषय मनुष्याच्या मनाला आणि इंद्रियांना सतत आकर्षित करत असतात. आणि इथे त्यांनी फार एक महत्वाचं सांगितलेलं आहे की विषय चिंतन आणि विषय सेवन. मन विषय चिंतन करतं आणि शरीर विषय सेवन करतं, देह विषय सेवन करतो.
त्याच्यामुळे जर विषय सेवन थांबवायचं असेल, त्याचं मर्यादित करायचं असेल, तर विषय चिंतन थांबवलं पाहिजे. मनाने विषयाचं चिंतन करायचं आणि शरीराने सेवन थांबवायचं, मग तो ढोंगीपणा आहे, हे त्यांना इथे सांगायचं आहे. म्हणजे विषय सेवनावरती नियंत्रण मिळवायचं असेल तर हाच राजमार्ग आहे की विषय चिंतन थांबवता आलं पाहिजे, ते बंद केलं पाहिजे. हा जो विचार आहे म्हणजे म्हणून मग आपण समर्थ रामदासांनी कशाला मनोबोध दिला, मनाचे श्लोक लिहिले. संत हे मनालाच उपदेश करतात ना. तुकोबा म्हणतात ना, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. कारण मनच मूळ आहे या सगळ्या ह्याच्यात. आणि मन म्हणजे हे काय, मन म्हणजे तुमच्या सगळ्या विचारांचा समुच्चय आहे, संकल्प विकल्पांचा समुच्चय आहे. मन निर्मन करायचं किंवा पूर्णपणे मनातून उन्मन करायचं किंवा मनातीत व्हायचं म्हणजे विचार पूर्णपणे थांबवायचे, बाकी काही नाही. मग ते विषय चिंतन थांबवून मग विषय सेवन थांबवलं पाहिजे. नाहीतर आळोबळ विषय सेवन थांबवायचं आणि मनाने चिंतन करत राहायचं, त्याला त्यांनी इथे ढोंगी असं म्हटलेलं आहे. आणि इथे म्हणूनच त्यांनी म्हटलं की अतिशय श्रेष्ठतम मानसशास्त्रज्ञ हे श्रीकृष्ण आहेत. आणि म्हणून मग युद्ध टाळण्यासाठी तो जे राज्यसुखाचा त्याग करायला तयार आहे अर्जुन, भावनेच्या भरात हे सगळं तो बोलतो. याला समर्थाने स्मशान वैराग्य म्हटलं. तात्पुरतं येतं, बायकांना पण येतं ना बरेच वेळेला. खूपच कुटुंबातली माणसं त्रास द्यायला लागल्या, तुम्ही काही करणार नाही, जाणार नाही मी स्वयंपाकघरात, बघा तुमचं तुम्ही, काय डबे मागवा, काही करा. पण किती वेळ, किती वेळ, बाई स्वतःला नाही आवडू शकत, शेवटी तिचा स्वभाव आहे तो. पण हे तात्पुरतं जे येतं ते स्मशान वैराग्य म्हणतात समर्थ त्याला. तसं इथे अर्जुनाचं झालेलं आहे, तात्कालिक आहे, तात्पुरतं आहे, टेम्पररी आहे ते. हे श्रीकृष्ण पूर्णपणे जाणतायत आणि म्हणून ते त्याला युद्धासाठी प्रवृत्त करतायत. म्हणजे त्यागाची भाषा ही नकारात्मक पण असू शकते, त्रास होतो ना त्या गोष्टींचा, म्हणून मग सोडूनच देतो. मी सांगितलं हे सगळं कटकट कटकट करायचं. त्याच्यामुळे त्यागातून काय होतं, वैराग्याच्या नावाखाली दारिद्र्याची उपासना केली जाते असं ते म्हणतात. वैराग्याच्या नावाखाली दारिद्र्याची उपासना केली जाते आणि तसं इथे नको आहे. म्हणजे साधनेनेच हे सगळं केलं पाहिजे. आश्रम जे आहेत ना हे फार महत्वाचे. डायरेक्ट संन्यास आश्रमावरती उडी मारण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून विषय हा भोगून संपवला ना की मग माणसाला तृप्ती येते. तृप्ती झाली आजायची, साधने सरती अपैसी, असं माऊली म्हणते. जोपर्यंत आपण जेवण करत नाही, आपलं भोजन होत नाही, तोपर्यंत स्वयंपाक रांधायलाच लागतो, पानं घ्यावी लागतात, घरातल्यांना वाढावं लागतं. मग बाई 1-2 तास निवांत असते सगळं आवडून घेऊन. त्याच्यामुळे जोपर्यंत हे फार महत्वाचं आहे. तृप्ती झाली जैसी साधने सरती अपैसी, ओढून ताणून काही करायचं नाही, आपोआप सहजपणे झालं पाहिजे. म्हणजे पक्व फळ जसं सहज झाडापासून बाजूला येतं, तसं या वृत्ती आपोआप निवडल्या पाहिजेत, आपोआप त्या बाजूला झाल्या पाहिजे, शांत झाल्या पाहिजे. म्हणून आश्रमाला फार महत्व. म्हणजे शेवटचा जो आहे आपला संन्यास आश्रम किंवा वानप्रस्थाश्रम काय जे असेल ते, पण त्याच्या आधी गृहस्थाश्रम आहे, त्याच्या आधी ब्रह्मचर्य आश्रम आहे, विद्या मिळवायची आहे, त्या विद्येचा उपयोग करून गृहस्थाश्रमात आपल्याला आनंद घ्यायचा आहे. हे सगळं ज्याला एक करत जातो माणूस, त्याला ते आपोआप होतं. आता काही लोक असे असतात शंकराचार्यांसारखे, समर्थ रामदासांसारखे मूळ वैराग्यच घेऊन आलेले आहेत, पण आपण त्यांची बरोबरी नाही करू शकत, सामान्य जन त्यांची बरोबरी करू शकत नाही. आणि म्हणून मी एकीकडे इंद्रिय दमन करीत असताना दुसरीकडे मनाने विषय चिंतन चालू ठेवणं हे अतिशय घातक आहे. आणि त्यातून काय होतं त्याच्याविषयी त्यांनी गोष्ट दिलेली आहे की रजनी ज्याला महाविद्यालयात जात होते, त्याला अर्थशास्त्राचा तास चालू होता आणि मग तो एक जो टॉपिक होता, तो टॉपिक संपल्यानंतर त्या प्रोफेसरांनी विचारलं की तुम्हाला सगळं समजलं ना, तुम्हाला काही शंका आहे का? तर रजनीशांनी बोट वर केलं आणि मग त्यांनी त्या प्रोफेसरांना विचारलं की तुमचा सोमवारी उपवास असतो का? तर ते म्हणाले हो. कडक उपवास करता का? तर ते म्हणाले हो. तुम्ही कसं ओळखलं? तर ते म्हणाले नाही, एक सोमवारी जरा जास्तच पदार्थांची नावं येतात लेक्चरमध्ये, चांगल्या चांगल्या पदार्थांची नावं येतात, म्हणजे मनात कुठेतरी ते पदार्थ बोलतायत आणि एकीकडे कडक उपवास केला. म्हणून रजनीशांनीच असं म्हटलेलं आहे की सामान्य म्हणजे सामान्य माणसापेक्षा उपवास करणारा माणूस हा अन्नाचं जास्त चिंतन करतो, असं रजनीशांनीच म्हटलेलं आहे.
अशा तऱ्हेचं करणं म्हणजे हा मिथ्याचार आहे. म्हणजे जे विषय सेवन शास्त्राला सोडून आहे आणि अनिती वाढवणारे आहे ते पूर्णपणे थांबलं पाहिजे. चिंतनही थांबलं पाहिजे, सेवनही थांबलं पाहिजे. आणि समजा मन आवरता आलं नाही तर निदान इंद्रियांना तरी धाक दाखवता आला पाहिजे, हे त्यांनी इथे सांगितलंय. पण मग केवळ इंद्रियांना धाक दाखवून बाकीचं सगळं चालू ठेवायचं असं पण करता येते. हा सगळा ताळमेळ माणसाला साधता आला पाहिजे. आणि एकूण काय शेवटी त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपलं मन आणि आपली इंद्रिय ही आपली नोकर आहेत, आपले मालक नाही आहेत. त्यांनी आपलंच ऐकलं पाहिजे. म्हणून मागे पण मला वाटतं आपण बोललो असो की मन वढाय वढाय म्हणतात, पण मनाला जर तुम्ही बरोबर ताळ्यावर आणलं तर ते इमानी कुत्र्याप्रमाणे तुमच्या दारात बसून राहतं. तुम्ही जे सांगतो तेच करतं ते. पण त्याला साधना लागते, हेच त्याला इथे सांगायचंय. पुढे यस्विंद्रिय आणि मनसा नियम्य आरभते अर्जुन कर्मेंद्रिय कर्मयोग सक्तस्य विशेषते. वरच्या श्लोकाच्या बरोबर अपोजिट हा श्लोक आहे की जो मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवतो आणि कर्मेंद्रियाद्वारे कर्मयोगाचे आचरण करतो. आता मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवणारा मनुष्य कर्मयोगाद्वारे किंवा कर्मेंद्रियाद्वारे जे कर्मयोगाचं आचरण करतो ते अर्थातच सीमित असतं, आवश्यक तेवढंच आचरण करतो. तो नियमित जे आचरण असतं तेच करतो. नीतीला धरून आहे, शास्त्राला धरून आहे तेच आचरण तो करतो. हे इथे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आणि प्रत्येक वेळेला कर्मेंद्रिय असा शब्द वापरला असला तरी त्याच्यावर ज्ञानेंद्रिय पण येतात. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वं मन म्हणून एकादशीला महत्व आहे. आणि एकादशी म्हणजे हल्ली तर काय उपवासाचे पदार्थ निघालेत, अरे बापरे बापरे बापरे. बटाटे वडे म्हणू नका, उत्तप्पे म्हणू नका, तुमचे डोसे म्हणू नका, मिसळ म्हणू नका. पण उपवास म्हणजे देवाजवळ वास, उपवास असा त्याचा खरा अर्थ आहे. त्याच्यामुळे मनाला म्हणून महत्व आहे. 11वं जे आहे ते मन आहे. म्हणजे इंद्रियाने दमन न करता मनाची समजूत घालण्याचा प्रयत्न करायला सांगितलेला आहे. आणि एकदा मन अनुकूल झाले की इंद्रिय कटकट न करता आवरली जातात, म्हणजे जसं आता आपण म्हटलं तसं. आणि मन आवरले जाण्यासाठी भगवंतांनी एक स्थूल उपाय सांगितलेला आहे आणि तो म्हणजे आसक्तीचा त्याग करणे. संसारिक माणूस फार आसक्त असतो. आसक्त या शब्दाचा अर्थ काय? चिकटलेला, चिकटलेला आहे, ममत्व आहे त्याला, खूप इन्व्हॉल्व आहे, तो गुंतलेला आहे. ह्या आसक्तीचा त्याग होत नाही वाटत. तर आसक्तीचा त्याग करणं हा त्याला एक उपाय आहे. म्हणजे आसक्तीरहित कर्म ही करायची आहेत आणि हा देह आणि इंद्रिय जी आहे ती आसक्तीरहित कर्म करून व्यवस्थित चांगल्या रीतीने कारणी लावायचं आहे. म्हणजे इंद्रिय ही जी आहेत लोकांच्या सेवेसाठी ही इंद्रिय कारणी लावायची आहेत, हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आणि याच्यातून मग कृष्ण हा कर्मापासून पळू देत नाही, इंद्रियांच्या मागे धावू देत नाही. तर भगवंत हे कर्म करणाऱ्याला माणसाचे मानसिक रूपांतरण घडवतात. दोष कर्माचा नाही तर दोष कर्मात आसक्त होणाऱ्या मनाचा आहे. आपण म्हणतो मन एव कारण, मन हेच कारण आहे बंध आणि मोक्षाला, कर्म कारण नाही आहे. मन जर तुम्ही त्यातनं काढून घेतलं तर आपोआप तुम्ही त्या कर्मापासून बाजूला होणार आहात. तेच त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आणि इंद्रियांशी न लढता त्यांना प्रेमाने वश करून घ्यावे आणि यासाठी साधकांनी संकल्प शक्तीचा वापर करावा. हे खूप छान आहे, प्रेमाने वश करून घेणं. कुठलीही गोष्ट अशी ओढाताण करून करण्यापेक्षा, लढाई करण्यापेक्षा त्याला प्रेमाने आपल्या ताब्यात ठेवता आलं पाहिजे, प्रेम करता आलं पाहिजे. परवा मध्ये एकदा या साधनेविषयी पण मी असाच एक विचार ऐकला की मन एकाग्र करा, मन एकाग्र करा, मन एकाग्र करा आणि जप करा किंवा ध्यान करा. त्याच्यापेक्षा तुम्ही ध्यानाची आणि जपाची गोडी लावून घ्या, म्हणजे मग ते आपोआप तिकडे एकाग्र होणार. त्याच्यासाठी काही चढाओढ करायला लागणार नाही. या संपूर्ण अध्यात्मशास्त्रामध्ये चढाओढ किंवा कुतरोड किंवा खेचाखेची याला अजिबात मान्यता नाही. म्हणून त्यांनी इथे म्हटलेले आहे की कर्म टाळण्यापेक्षा मनावर नियंत्रण ठेवावं, आपलं कर्म जास्तीत जास्त निर्दोष कसं होईल याच्यासाठी प्रयत्न करावा. आणि म्हणून मग शास्त्राचे नियम किंवा आपण जे म्हणतो ते की शास्त्र आहे किंवा गुरु आहेत, हे सगळे नियम जे आहेत अत्यंत महत्वाचे आहेत. आणि म्हणून मग इंद्रिय जी बलवान आहे ती बलवान इंद्रिय आपल्याला आपल्या साधनेसाठी याच्यातून वळवता येतात. आणि मग तस्माद असक्त सततम कार्यं कर्म समाचर असक्तो या चरण कर्म परमाप्नोती पुरुषा. म्हणून मग तू अनासक्त होऊन आपल्या वाट्याला आलेली कर्तव्य कर्मे अखंडपणे
आणि व्यवस्थित करीत जा, कारण आसक्तीरहित कर्मे माणसाला परमात्म्याला प्राप्त करून देतात. आसक्तीरहित कर्म कर्म करायचं आहे, पण त्यातली जी आपली काय होतं, आसक्त असलो आपण कर्मामध्ये की सतत त्या कर्माचाच विचार करतो, आता मी हे केलंय, आता मला याच्यापासून काय मिळणार. आसक्ती काढून घेतली की कर्म केलं आणि बाजूला झालं, सोडून दिलं. आसक्ती आपली आहे ती खूप त्रासदायक असते. अनासक्त कर्म आहे समस्त गीतेचं सार आहे असं सुनीलजी इथे म्हणतात. माणसाला कर्म बांधत नाही तर आसक्ती बांधते, आणि जेवढी देहबुद्धी जास्त तेवढी आसक्ती जास्त, आणि जेवढी आसक्ती जास्त तेवढी स्वार्थमूलक कर्म जास्त. काही काही माणसं बघा स्वतःच्या पलीकडे विचारच करू शकत नाही, ती फक्त स्वतःचाच विचार करतात, ती कुटुंबातील लोकांचा सुद्धा विचार करत नाहीत, फक्त स्वतःचा विचार करतात. ही देहबुद्धी जास्त असलेली माणसं, आसक्ती जास्त असलेली माणसं, स्वार्थ जास्त असला की परतीची अपेक्षा, कुठलेही कर्म केल्यानंतर मला काय फळ मिळेल, आणि मग या मला काय फळ मिळेल आणि मी हे केलं यातनं काय होतं, ताण तणाव निर्माण होतात, टेन्शन्स. सतत मनुष्य असा एका ताणात राहतो. कधी कधी ते हल्ली आहे ना, काही टाकलं की लाईक्स किती आल्या का नाही, कधी येत आहेत, अजून आल्या नाहीत. हा त्याचाच प्रकार आहे, हा त्याचाच प्रकार आहे. काय तुम्हाला आवडले ते ठीक आहे, एखादा मेसेज केला सोडून दिलं, तसं नाही, अरे अजून बघितलं नाही, अजून लाल टिकाली नाही, असं याच त्या गोष्टीत आपल्याला किती आपले ताण वाढलेत बघा. तसं कर्माचं आहे की जेवढं तुम्ही फलासक्ती ठेवा, जेवढं मी केलं करा, तेवढं तुमचंच आयुष्य हे कसं होतंय, तणावयुक्त होतंय. आणि ते तणाव मुक्त होण्यासाठी तुम्हाला आसक्तीरहित कर्म करता आली पाहिजे, हे त्यांनी इथे सांगितलेले आहे. आणि मग देहबुद्धी कमी झाली, स्वार्थ कमी झाला की मग आपण समाजासाठी काही करू पाहतो. ऋण येते शेवटी ना, ऋण तर मानतो का नाही आपण, ऋण हा शब्द आपल्या धर्मामध्ये फार चांगला वापरला गेलेला आहे. मातृऋण आहे, पितृऋण आहे, गुरु ऋण आहे. म्हणजे माणसाला, माणूस हा प्राणी असा आहे की त्याला हालचालीनं सुद्धा स्वावलंबी व्हायला बराच काळ जावा लागतो, आईला खूप करायला लागतं त्या मुलाचं, बाकीच्या प्राण्यांमध्ये इतकं नाही आहे. किती करते आई, करते ना, वडील करतात, घरातले बाकीचे कुटुंबीय करतात, मग हे ऋण आहे, समाजाचं सुद्धा ऋण आहे आपल्यावरती. मग हे ऋण तुम्ही फेडणार कधी, जर स्वार्थमूलक कर्म करत राहिलात तर हे ऋण फेडणार कधी. आणि म्हणून मी त्यांनी इथे म्हटलेलं आहे की आसक्तीरहित कर्मे करणारा माणूस परमात्म्याला प्राप्त करून घेतो. कारण ज्याला तुम्ही ऋण फेडायला लागता त्याला हळूहळू तुम्ही समष्टीवर जाता, माहिती आहे ना, व्यष्टी, समष्टी आणि परमेष्टी. देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश आहे, त्याचं काहीतरी करायला पाहिजे ना, बघायला पाहिजे आपल्या आपल्या लेवलवरती, आपल्या आपल्या पातळीवरती, आपल्या आपल्या भोवतीच्या लोकांच्या बाबतीत बघायला पाहिजे. म्हणून मी त्यांनी इथे सांगितले की आसक्तीरहित कर्म केलं की तो माणूस परमात्म्यापर्यंत जातो. म्हणजे कर्तव्य शब्दाखेरीज सुद्धा ऋण हा शब्द फार मौलिक आहे. देवऋण आहे, पितृऋण आहे, गुरुऋण आहे, मातृऋण आहे, समाज ऋण आहे. हा जो आहे ऋण फेडणं जे आहे हे जमलं पाहिजे. आणि इथे त्यांनी एक फार मस्त उदाहरण दिलंय की माणूस कर्ज घेताना पटकन घेतो ना, कारण गरज असते, पटकन रक्कम उचलतो, फेडताना कटकट करतो ना, त्याला नाही काही आर्थिक अडचणी येत गेल्या तर त्याला खूप त्रास होतो. तसं हे आपण समाजाचं ऋण घेतो, आई वडिलांचं ऋण घेतो, कुटुंबाचं ऋण घेतो, मग फेडताना का, कारण जोपर्यंत आपण स्वतःच्या पलीकडे जात नाही तोपर्यंत आपण हे ऋण फेडायचा प्रयत्नच करत नाही, हा विचार सुद्धा आपल्या मनामध्ये येत नाही. त्याच्यामुळे हा जो विचार हे जे आहे हे फार महत्वाचं आहे की अनासक्त होऊन तुला हे कर्म करता आलं पाहिजे. आणि ते त्यांनी एक इतका मस्त विचार सांगितलेला आहे की हा अनासक्त हा शब्द एक वेगळा शब्द आहे असं ते म्हणतात, किंवा असक्त हा पण शब्द आहे बरं का, आसक्ताला विरुद्धार्थ शब्द असक्त हा पण आहे. इथे त्यांनी असं म्हणलेलं आहे की आसक्त मनुष्य फळाच्या दिशेने धावतो, विरक्त मनुष्य फळाच्या विरुद्ध धावतो, कारण त्याला काहीच नको असतं, तो वैराग्य त्यांनी धारण केले असं त्याचं मत असतं. आणि हे दोघे धावत असतात, पण अनासक्त माणूस कुठेही धावत नाही, तो स्वतःमध्ये स्थिर असतो. आणि असा मनुष्य साक्षी भावाने सगळं करतो. साक्षी भाव म्हणजे काय, साक्षी भाव म्हणजे जे काही घडतंय त्यातून अजिबात विचलित न होणं आणि तटस्थ राहणं.
स्वतःच्या बाबतीत सुद्धा तटस्थ राहता आलं पाहिजे, तेव्हा मग माणसाने जिंकलं. होत नाही पण हे स्वतःच्या बाबतीत मनुष्य भयंकर पक्षपाती असतो. त्यात काय झालं, एवढीशी चूक झाली ना, पण दुसऱ्याची तीच चूक खूप मोठी होते आणि त्याला आपण शिक्षा करतो किंवा त्याच्याबद्दल आपस धरतो मनामध्ये. त्याच्यामुळे हा तटस्थ साक्षी भाव आला की मग हे जे आहे आपल्याला थोडस वरती नेतं किंवा समाजगुण किंवा आपण म्हणतो व्यष्टीवरून समष्टीवर जाणं, आणि मग समष्टीवर गेलो की आपल्याला परमेष्ठी म्हणजे परमात्मा तत्व हे जवळ येतं. पुढे त्यांनी जनक राजाचं उदाहरण घेतलेले हा पण श्लोक फार छान आहे गीतेतला. कर्मणैवहि संसिद्धी नास्तिता जनकादया लोकसंग्रहमेवापि संपश्यन कर्तुम अर्हसि. की जनकासारखी ज्ञानी माणसं देखील अनासक्त कर्म करून परमसिद्धीला पोहोचतात. म्हणून लोकसंग्रह करण्याच्या हेतूने तू तुझे कर्तव्य कर्म कर. लोकसंग्रह या शब्दाचा अर्थ काय आहे माहितीये कोणाला? लोकसंग्रह म्हणजे लोक जमवणं होती असं नाही, पण लोकांच्या हितासाठी कर्म करणं. ही गीतेमध्ये फार चांगली कल्पना आलेली आहे की जो आनंद जे समाधान आपल्याला प्राप्त झालं ते इतरांना प्राप्त व्हावं याच्यासाठी धडपड करणं म्हणजे लोकसंग्रहाची कर्म करणं असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून मी जनक राजा हा खरं म्हणजे एकात्मज्ञानी होता. तरी तो त्याचं कर्तव्य काय होतं, राजसिंहासनावरती बसणं, राज्याला धर्माचा आधार देणं आणि चांगल्या रीतीने राज्य करून दाखवणं. म्हणजे हल्लीच्या भाषेमध्ये जे रोल मॉडेल म्हणतो ना आपण, आदर्श. आणि या आदर्शांना चुकीचं वागायची परवानगी नसते, कारण त्यांच्यावरती लोकांचं लक्ष असतं. तसं इथे आता अर्जुन जर युद्ध टाकून पळून गेला असता तर खूप वेगळ्या तऱ्हेचे विपरीत त्याचे परिणाम झाले असते आणि ते खूप वाईट रीतीने घेतलं गेलं असतं. बघा, एवढा योद्धा मोठा, एवढी युद्ध जिंकलेला क्षत्रिय पांडव, आणि तरी तो युद्ध सोडून पळून गेला. त्याची ही जबाबदारी आहे. आणि हा जो म्हणजे जनक राजाचं उदाहरण घेऊन त्यांनी फार एक चांगलं सांगितलेलं आहे की असं करून सुद्धा आपल्याला परमसिद्धी प्राप्त करून घेता येते, हे त्यांना इथे सांगायचंय. म्हणजे आपल्या वाटेला आलेलं कर्तव्य कर्म कधीच गोड नसतं असं विवेकानंदांनी म्हटलेलं आहे. ते कायम कडूच असतं, पण तरीही ते चांगल्या रीतीने चांगल्या भावाने आणि परिपूर्णपणे करणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून मग इथे अर्जुनाचं तत्वज्ञान जे आहे संसारातून पळून जाण्याचं, त्याच्यावरती भगवंत हे प्रहार करतायत किंवा त्याला ते नाकारतायत की तू युद्धातून पळून जाऊ शकत नाहीस. म्हणजे ही या नेत्यांवरती मोठी जबाबदारी असते जो कोणी आदर्श असतो त्याच्यावरती. आणि मग जनकाचं पण त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की त्यांनी अशा रीतीने राज्य करून सुद्धा चांगल्या तऱ्हेचा आदर्श घालून लोकांना चांगल्या मार्गाला वळवलेलं आहे. म्हणजे भगवंतांचं काय आहे, तिसरा अध्याय जर आपण बघितलं तर ज्ञानी माणसांनी मनात जाण्यापेक्षा जनात राहून लोकसंग्रहाची कर्म करावी याची भगवंतांनी भलावण केलेली आहे. आणि खूप एक तो वेगळा विचार गीतेत आलेला आहे की वनात जो जातो तो काय, तो त्याच्यापुरतच मिळवतो ना सगळं, पण जो जनात राहून हे कार्य करतो, जे संत महंतांनी केले, जे अवतारी पुरुषांनी केले, ते अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून मग समर्थांच्या उक्तीचे त्यांनी इथे काही दाखले घेतलेले. संसार त्याग न करता प्रपंच उपाधी न सोडिता जनामध्ये सार्थकता विचारायची होय. संसार त्याग करायची गरज नाही, प्रपंच उपाधी टाकायची गरज नाही. जनामध्ये सार्थकता विचाराने होऊ शकते, अनासक्त कर्माने होऊ शकते. काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. एक विचार करून बाई म्हणजे सुटे, काळ सार्थकची करावा जनासहित. आपला काळ ज्ञानी माणसाने सार्थक करावा जनासहित. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, हा तर श्लोक सर्वश्रुत आहे की तुझा अधिकार कर्म करणे आहे, फळावर तुझा हक्क नाही असं त्यांनी इथे म्हटलेले. कर्मफळाची वासना बाळगू नको आणि कर्म न करण्याकडे तुझा कलही होऊ देऊ नकोस. जर कर्माची अपेक्षा करायची नाही तर मग माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती काय होती की कर्म न केलेलंच बरं. मग जर फळाची अपेक्षा ठेवायची नाहीये तर मग कर्म न केलेलंच बरं. पण तसं करू नकोस असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. म्हणजे निस्पृह व्याप, समर्थांच्या शब्दाचा इथे त्यांनी आधार घेतलेला आहे. निस्पृह या शब्दाचा अर्थ काय? निरपेक्ष, इच्छा रहित, ममत्व नाही, इच्छा रहित, ममत्व रहित कर्म करत राहा. म्हणजे मग तू समाज ऋणातून मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही, तुला मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही.
म्हणजे फक्त कर्मावर तुझा अधिकार आहे, कारण कर्म निवडीचा अधिकार आहे ना. कर्म निवडू शकतो ना आपण. आणि मग तिथेच विवेक लागतो. काय करायचं रिकाम्या वेळात. कालच मी एका इंटरव्ह्यू मध्ये एक वाक्य ऐकलं, मला फार आवडलं ते वाक्य, की माणसाची जी काही आहे योग्यता किंवा जे काही त्याची ओळख आहे, ती ओळख तो रिकाम्या वेळात काय करतो याच्यावरून ठरते. किती छान वाक्य. कारण ज्याला त्याला काम असतं त्याला इट्स ओके, तो बिझीच असतो. पण रिकाम्या वेळात तो काय करतो याच्यावरून त्याचं काय आहे, योग्यता काय आहे ती ठरते. तसं इथे त्यांनी इथे म्हटलेलं आहे की हा जो आहे म्हणजे कर्मा निवड तू करू शकतोस, तो विवेक तुला आहे, तर मनुष्याला तो विवेक केला पाहिजे त्याने. आता जसं आपण रिकाम्या वेळात काय करायचं हा विवेक करता आला पाहिजे ना. म्हणजे टीव्हीवरती रटाळ मालिका बघायच्या का काहीतरी चांगलं वाचन करायचं, काहीतरी चिंतन करायचं, हे ज्याचं त्यांनी ठरवता आलं पाहिजे. हाच इथे म्हणजे हे निवडीचं त्याला अधिकार आहे. आणि मग प्रारब्ध आणि क्रियामान स्वातंत्र्य हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. प्रारब्ध कर्मानुसार मनुष्य देखील माणसाला गतजन्मीच्या कर्माची फळं ही भोगायला लागतात. आणि क्रियमान कर्म म्हणजे आपण जे आता कर्म करतो आहोत ते जर आपण निष्काम निरंकारी करत गेलो तर आपलं पुढे संचित साठत नाही. प्रारब्ध म्हणजे माहिती असेल आपल्याला सगळ्यांना, संचित ज्याला चालू लागतं त्याला त्याचं प्रारब्ध होतं. संचित म्हणजे साठलेली आपली कर्म जी असतात ती सगळी आपण एका जन्मी भोगतो असं नाही. म्हणूनच मग ते येणे जाणे चालू आहे. त्याचं कुठेतरी त्याला खंड मिळायचा असेल तर मग क्रियमान कर्म आता जे आपण कर्म करतोय ती निष्काम निरंकारी करता आली पाहिजे. आणि आणखीन एक त्यांनी चांगला एक जे मुद्दा मांडलाय की ज्याला मनुष्य फळाचा विचार करतो त्याला तो वर्तमान काळातून भविष्य काळात जातो, तो वर्तमान काळात राहतच नाही, तो कर्मावर कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही, तो भविष्यकाळात जातो. मग आता असं होईल, मग तसं होईल, मला इतके मार्क पडतील, मग मला असं होईल, माझी ऍडमिशन होईल, मग मी IIT ऑफिसर होईल. दूधवालीची गोष्ट तुम्हाला मागे पण सांगितली असेल की हंडे घेऊन ती विकायला दूध चाललेली असते, इतकी स्वप्नरंजन करते, मग मी दूध विकेन, मग मी कोंबड्या घेईन, मग अंडी विकेन, असं करेन. आणि असं स्वप्नरंजन करता करता अशी मान हालते, दूध खाली सांडतं, सगळी स्वप्न जिथल्या तिथे राहतात. त्याच्यामुळे फळाचा विचार केला की कर्मावरचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, हे खूप. आणि हा आपण पण अनुभव घेतला असेल किंवा घेत असतो आपण. त्याच्यामुळे हा नियती फळ देताना माझ्या फक्त एका जन्माच्या कर्माचा विचार करणार नाही, तर अनेक जन्माच्या कर्माचा विचार करणार आहे. आणि म्हणून मग क्रियमान कर्माला किंवा क्रियमान कर्म हे निष्काम आणि निरंकारी कर्माला फार महत्व आहे. योगस्थ कर्म आणि संगम त्यक्त्वा धनंजय हा श्लोक आहे. संगम त्यक्त्वा म्हणजे हे धनंजया पुन्हा आसक्ती सोडून यश आणि अपयश याबाबत समत्व बुद्धी ठेवून तू योग्याप्रमाणे कर्म कर. अशा प्रकारचा समत्व भाव हाच कर्मयोग आहे. यश येईल का अपयश येईल याच्यापासून मला काय प्राप्त होईल हा विचार करू नकोस. आणि आसक्ती सोडून, हे सगळं खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. पण हे परत काय आहे, ट्राय अँड ट्राय अगेन अँड देन यू विल गेट द सक्सेस. पुन्हा 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 प्रयत्न करायला लागतात आणि या सगळ्या गोष्टींचं पुन्हा 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 चिंतन करायला लागतं. त्याच्यामुळे कर्म करताना अनेक गोष्टींनी लिप्त असतो माणूस. फलाशा आहे, देशकाल परिस्थिती आहे, यश अपयश आहे, आणि या सगळ्या गोष्टींनी आसक्त होऊन जर तो कर्म करत राहिला तर मग त्याला कधीच चांगल्या तऱ्हेची स्थिती प्राप्त होणार नाही, हे त्यांना इथे सांगायचंय. आणि फलाशा टाकण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे समत्व बुद्धी. आणि समत्व बुद्धी याचा अर्थ त्यांनी इथे चांगला दिलाय. म्हणजे योगी अरविंद असं म्हणायचं की सर्व स्वीकार व्रत. हे पण एक खूप छान स्थिती आहे बरं का माणसाची. सर्व स्वीकार व्रत, त्याचा अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे ओपन टू ऑल ऑप्शन्स. आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या घटना घडतात त्या सर्व पर्यायांना खुलं असणं म्हणजे सर्व स्वीकार व्रत. म्हणजे आपला हट्ट असतो ना की मला हे असं मिळालं पाहिजे, यातून आता मला हेच मिळालं पाहिजे, ते नाही मिळालं पाहिजे, असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, हे ज्याला संपतं ना त्याला आपोआप माणसाच्या मनाची चलबिचल
आणि माणसाच्या मनाची अस्वस्थता अस्थिरता ही पूर्णपणे थांबते. हा शब्द खूप चांगला आहे, सर्व स्वीकार व्रत. हे स्वीकारलं की मग ही समत्व बुद्धी जी आहे ना ही आपल्याला प्राप्त करून घेता येते. समर्थ याला म्हणतात, आहे तुके देवाचे ऐसे वर्तने निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे. उद्वेग आहे ना हा सगळा, काय होईल काय होईल कसं होईल, हे उद्वेग आहेत सगळे आपले. पण आपण जर एक विचार केला की त्याचंच आहे हे सगळं, आहे की तुके देवाचे ऐसे वर्तने निश्चयाचे, नुसतं म्हणून उपयोग नाही, तर वर्तन आपलं तसं निश्चयाने झालं पाहिजे. मूळ तुटे उद्वेगाचे येण्यावर. आणखी एक पण त्यांची ओळख फार चांगली आहे, राम करता ऐसे मनसी तेने तू सुखी होशील. मी करता ऐसे मनसी, काय म्हटलंय त्यांनी इथे, एक मिनिट, राम करता ऐसे मनसी तेने तू सुखी होशील, मी करता ऐसे मनसी तेने, आता मला आठवत नाहीये. मी करता म्हटलं की मग तुम्हाला उद्वेग येतात. राम करता म्हटलं की मग तुला यश प्राप्त होतं, असं त्यांचं इथे म्हणणं आहे. त्याच्या हा जो विचार आहे, समत्व बुद्धीने माणसाला साक्षीत्व प्राप्त होतं, यश अपयश चांगले वाईट द्वंद्व संपतं, आणि मग समत्व. आणि समत्व हे त्यांनी इथे फार चांगला शब्द, समाधी या शब्दाचा अर्थ माहिती आहे? समाधी म्हणजे समबुद्धी, समबुद्धी. आणि हे समत्व जे समबुद्धीतून आलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी बुद्धीला फार महत्व आहे, बुद्धी स्थिर असणं, बुद्धी सम असणं हे खूप महत्वाचं आहे. ही समत्व जे आहे ते त्यातून आलं पाहिजे, हा त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आणि पुन्हा त्यात परत समजलं पाहिजे, म्हणून माशीचं उदाहरण देतात ना, म्हणजे ब्राह्मण पाय भेदाभेद मक्षिका सर्वास अभेद, परी तीस झाला ज्ञानबोध हे तो घडेना. माशी अभेद आहे ना, माशी जिथे दिसेल तिथे बसते, तिला काय चांगलं काय वाईट काय. पण ब्राह्मण भेदाभेद पाहतो, पण म्हणजे माशी म्हणजे ज्ञानी नाही म्हणता येणार तिला. हे पण आपल्याला समजलं पाहिजे, हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. समत्व या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. एक श्लोक घेऊया आता. दुरेने यवरं कर्म बुद्धी योगात म्हणजे बुद्ध शरण मनविच्छ कृपणा फुल हेतवा. हे अर्जुना, बुद्धियोगाने केलेल्या कर्मापेक्षा सकाम कर्म अत्यंत हीन आहे. आता बुद्धियोग या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला. बुद्धी पूर्णपणे तुमची तिथे विवेक तुम्हाला कळला पाहिजे आणि बुद्धी समत्व भावावर आली पाहिजे. सकाम कर्म काय आहे तर कृपणा फल हेतवा हे शब्द जे इथले आहेत ना, म्हणून कारण फलाशनी केलेली कर्म अत्यंत हीन असतात. तुम्ही बघा, फलाशनी केलेली कर्म माणसाला तिथल्या तिथे फिरवतात ना. आता हे झालं, आता पुढे बरं, आता मुलीचं लग्न झालं, आता नातवंड, मग त्याची मुंज, अजून कसं काही नाही, अजून कसं काही नाही, अजून कसं गुड न्यूज नाही, अजून कसं गुड न्यूज नाही. हे माणूस तिथल्या तिथेच फिरतो. माणूस जोपर्यंत निष्काम निरंकारी होत नाही ना, तोपर्यंत तो पुढे एक पाऊल पण नाही टाकू शकत, एक पाऊल पण नाही टाकू शकत. म्हणून ते हीन म्हटलेलं, हीन, कमी प्रतीची, कमी दर्जाची, ती तिथल्या तिथेच फिरवतात माणसाला. आणि ही जी समत्व बुद्धियोगाने जी केलेली कर्म आहेत ना, ती कर्म माणसाचं उन्नयन करतात, ती कर्म माणसाला उन्नती प्राप्त करून देतात. म्हणजे बुद्धियोग हा शब्द समत्व बुद्धी या अर्थाने आलेला आहे. आणि बुद्धीला शरण जावयाचे आहे असा याचा अर्थ आहे. म्हणजे जीवनातील सारी कर्मे करताना अंतःकरणात समत्व बुद्धी ठेवायची आहे. या समत्वाला, समभावाला फार महत्व आहे. यू शुड बी इम्पार्शियल, सगळीकडे समत्व भाव आला पाहिजे. बुद्धियोग म्हणजे आत्मबुद्धीने केलेली निष्काम कर्म होय. बुद्धियोग म्हणजे आत्मबुद्धीने केलेली निष्काम कर्म होय. आत्मबुद्धी म्हणजे मी आत्मा आहे आणि माझ्या ठिकाणी जसा परमेश्वर आहे तसा तो इतरांच्या ठिकाणी पण आहे, बरोबर, म्हणजे आत्मबुद्धी. आणि अगदी साध्या साध्या गोष्टी असतात. आत्मबुद्धी म्हणजे काय तर सर्वांच्या सुखदुःखाविषयी तेवढीच वेदना जाणवणं, दुःखाविषयी दुसऱ्याच्या तेवढीच वेदना जाणवणं. नाही तर आपलं म्हणजे परदुःख शीतल आहे आणि आपलं दुःख मोठं आहे, म्हणजे आत्मबुद्धी, हा समभाव. म्हणून त्यांनी इथे म्हटलेले की आत्मबुद्धीने केलेलं निष्काम कर्म, म्हणजे हे सगळं करायचंय पण ते परत निष्कामतेने करायचंय.
त्याच्याबाबत माझ्या मनामध्ये असा भाव निर्माण झाला, असं प्रेम निर्माण झालं, त्याच्याबद्दल मला एवढी सहवेदना वाटली, पण त्याला वाटली का? नाही. म्हणजे निष्काम. त्याला काय वाटते, दुसऱ्याला काय वाटते याच्यावर आपलं कर्म कधीही अवलंबून ठेवलं नाही ना, तरी पण आपल्याला खूप चांगल्या तऱ्हेचं समाधान मिळतं. ऍक्शन अँड रिॲक्शन, आपली कर्म ही आपली कर्म असली पाहिजे, त्या प्रतिक्रिया असता कामा नये. दुसरा कसा वागतो त्याच्यावर आपण प्रतिक्रिया देतो, तर तसं असू नये असं त्यांना इथे सांगायचंय. आत्मबुद्धीने केलेले निष्काम कर्म, बुद्धीचा वापर ईश्वर प्राप्तीसाठी करणे, हा खरा बुद्धियोग आहे. म्हणजे काय आहे, इंद्रिय, मन, बुद्धी आणि आत्मा असं जर आपण हे केलं ना, त्याची जर हे लावली चाळ, काय म्हणू आपण त्याचा, जर आपण तसा जिना केला त्याचा, तर बुद्धी जे आहे ना, बुद्धीचं तोंड आत्मेकडे पाहिजे, बुद्धीचं तोंड बाहेर नकोय, मन आणि इंद्रियाकडे नकोय. म्हणजे मग हे ते सांगतात ते आपल्या लक्षात येईल. बुद्धी म्हणून सुरुवातीला जे आपण अंतर्मुख, बुद्धी आत पाहिजे. बुद्धी हा पूल आहे, ब्रिज आहे तो, तो मन, इंद्रिय आणि आत्म्याला जोडणारा तो पूल आहे. मग बुद्धी ज्याला तुम्ही आत्मसन्मुख कराल, त्याला आपोआपच ते तुम्हाला असेच आदेश देईल की ज्याने तुमचं उन्नयन होईल, ज्याने तुम्ही उन्नत व्हाल, ज्याने तुमची प्रगती होईल. पण बुद्धी जर तुम्ही बहिर्मुख केलीत, मन आणि इंद्रियांकडे केलीत आणि आत्म्याकडे दुर्लक्ष केलं, तर ती तुम्हाला असे आदेश देईल की ते तुम्हाला अवनयन देईल, तुम्ही पूर्णपणे खच्चीकरण होईल किंवा तुम्ही प्रगती करू शकणार नाही, आहात तिथेच राहाल, हे त्यांना इथे सांगायचंय. म्हणजे अशा रीतीने जर आपण बघितलं तर हा विचार महत्वाचा आहे की आत्मबुद्धीने केलेले निष्काम कर्म हा विषय आहे इथे, आणि बुद्धीचा वापर हा ईश्वर प्राप्तीसाठी करणं, त्याच्यासाठी विवेक करणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे बुद्धी दरवाजासारखी, आता मी पूल म्हटलं, इथे ते म्हणतात बुद्धी दरवाजासारखी आहे, दरवाजाने घरात येता येतं आणि घराबाहेर जाताही येतं, बरोबर. बुद्धी ज्याला आपण आत्मसन्मुख करतो त्याला आपण आत येतो, आणि बुद्धी ज्याला आपण मन आणि इंद्रियांना तोंड करतो तिचं त्यांच्याकडे, त्याला आपण बाहेर जातो. आपल्याला बाहेर जायचं नाही, आपल्याला आत यायचंय, आपल्याला स्वतःजवळ बसायचंय, स्वतःचा विचार करायचा आहे, हे त्यांना इथे सांगायचंय. अंतर्यात्रीसाठी बुद्धीचा उपयोग करणं म्हणजे बुद्धी. खरा बुद्धिमान मनुष्य बुद्धियोगी असतो, त्याच्या तुलनेने व्यवहार चातुर्यासाठी अर्थात स्वार्थासाठी बुद्धीचा वापर करणारा मनुष्य तुच्छ समजावा. म्हणजे खरा बुद्धियोगी जो आहे तो अंतर्यात्रा करता आली पाहिजे, अंतर्यामी वेध घेता आला पाहिजे, केवळ चातुर्यासाठी किंवा स्वार्थासाठी त्याचा उपयोग करून त्याचा वापर करून घेणे चांगलं नाही, हे त्यांना इथे सांगायचं. थांबूया आपण.